श्री स्वामी समर्थ. तर हा होता गुरुवारचा दिवस आणि गुरुवारचा व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीर झाला माझ्याकडून. तर तुमच्यासोबत तेच शेअर करत होते मी की जो कलशावरचा नारळ आहे किती छान उगवला होता तेच दाखवत होते. आणि त्यानंतर माझी इथं देवपूजा वगैरे झाली आणि त्यानंतर जी भांडी होती ती पण लावायची होती रात्रीची. तर ही सगळी व्यवस्थित अशी लावून घेतली आणि ह्याच्यानंतर परत मला नाश्त्याची पण तयारी करायची होती, म्हणून माझा नाश्ता वगैरे बनवायचं शिल्लक होतं. तर सकाळी सकाळी माझ्या अंघोळाने पूजा आणि माझे काही कामं आवरली होती. आणि त्यानंतर इथं मी शेंगदाणे जे आहेत ते असे छान भाजून घेतले आणि लाल तिखट घातलं, मीठ घातलं, थोडासा मसाला घातला आणि जिरं थोडं ॲड केलं आणि छान असं वाटण तयार करून घेतलं याचं. आणि छान असं बारीक वाटण तयार करून झाल्यानंतर जी फ्रेश वांगी होती ती छान असे 6 भाग करून घेतले आणि ती आतून व्यवस्थित आहेत का नाही ती पण बघितलं. आणि त्यानंतर असं व्यवस्थित भरून घेतलं, मसाला जास्त असा भरून घेतला जेणेकरून खायला पण छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि असे छान भरून झाल्यानंतर मला परत चपातीचं पीठ पण मळायचं होतं, कारण मुलं शाळेत जाणार होती, त्यांच्यासाठी टिफिन पण बनवायचे होते लवकर. म्हणून मी इथं कढई ठेवली गॅसवर आणि छान असं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकली आणि परत जिरं टाकलं आणि छान असं भाजल्यानंतर तडतडल्यानंतर दोन्ही कांदा ॲड केला आणि तो पण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत असा छान भाजून घेतला. आणि त्याच्यामध्ये जी वांगी भरली होती तीच आता वांगी ॲड केली याच्यामध्ये आणि छान असं वाफेवर थोडंसं शिजवून घेतलं, जेणेकरून लवकर शिजली जावी, कारण ह्यांना पण लवकर जायचं होतं. तर इथं सगळं असं व्यवस्थित उरकून घेतलं आणि त्यानंतर वाटण केलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित अशी शिजवून घेतली. तर बघू शकता इथं किती छान कलर येत होता आणि मुलं पण उठली, अंघोळ्या झाल्या होत्या त्यांच्या. तर इथं तारक मेहता बघत त्यांचं नाश्ता खात होते. तर अंघोळ्या तर झाल्याच होत्या, तर थंडी इतकी वाजत होती, त्यांना पाऊस पण थोडा थोडा होता. आणि त्यानंतर इथं मी बाकीची माझी फरशी वगैरे पुसून मी कामावर इथं रांगोळी वगैरे काढून घेतली, हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, कारण उशिराच झाली माझं रांगोळी टाकणं, कारण मुलं लवकर उठली नव्हती त्यामुळं. फरशी तर राहिली होती, फरशी पुसून झाल्यानंतर मी बाकीची कामं करून घेतली. आणि पावसाळ्यामुळे इथं कपडे सुकत नव्हते, त्यामुळे कपडे इथं आतमध्येच टाकावे लागत होते थोडे थोडे. तर त्यानंतर हे गाऊन जे आहेत ते खालून कमी करायचे होते, तर हाईटला कमी होते आणि गाऊन जे होते ते जास्त लांब होते, त्यामुळे इथं मी जे काम येतं तुमच्यासोबत शेअर करत असते. तर थोडंसं का असेना काम पण आपल्या मनापासून केलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि छोट्या कामात पण थोडा आनंद मानलाच पाहिजे आपला. तर इथं जे गाऊन होते ते एवढे खालून कटिंग करावे लागत होते, कारण हाईटला तर भरपूर कमी वाटत होते. आणि त्यानंतर इथं असे सगळे व्यवस्थित एक एक करून कटिंग करून घेतले आणि बघू शकता इथं असं फरशीवर ठेवून मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आणि खालून थोडेसे दुमडायचे होते, तर हा एक होता, 2 होते कॉटनचे आणि हे अल्पाईन कापड म्हणून आहे ते होतं, हे पण थोडंसं खालून कमी करावं लागलं. आणि वरून तर थोडे थोडे धरायचं होतं, जास्त काही धरायचं नव्हतं. आणि ते हे पण व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं, जेणेकरून परत एकदा बसलं की मशीनवर सगळेच कामं होऊन जातात तिन्ही पण एकदमच. म्हणून मी सगळे व्यवस्थित कटिंग करून घेतले. आणि त्याच्यानंतर मला कुकर लावायचं होतं, दुपारच्या जेवणाची तयारी. ती जेवणाची तयारी मी इथं कुकर लावून घेत होते, जेणेकरून मुलगीला सोडायला जाता येईल आणि त्याला घेऊन येताना येईल म्हणून. इथं माझी जेवढी कामं होतात मी तेवढी कामं करून जाते मुलगीला सोडायला, आणि परत तो आल्यावर काय बाकीची कामं करायला देत नाही. म्हणून मी इथं व्यवस्थित पहिला कुकर वगैरे दुपारच्या जेवणाची तयारी करून घेत होते. आणि त्यानंतर मी जेवढं होईल तेवढं म्हणून करून गेली होती काही कामं. गाऊन हे असे खालून कमी करून घेतले होते. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय फ्रेंड.